टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अवघ्या 5 दिवसावरती येऊन ठेपलेली आहे। खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या स्वतःच्या नावाची चेअरमन पदाची घोषणा केल्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीमध्ये रंगत येण्यास सुरुवात झालेली आहे। तब्बल येत्या काही दिवसात 12 सभांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। परंतु काल ज्या अनेक सभा झाल्या त्यांच्या सभामध्ये जे टीका आणि आरोप मोठ्या प्रमाणावर झाले ते खऱ्या अर्थाने त्यांना कारखान्यामध्ये तगडं आव्हान उभं केलेले आहे। ते आपले सोबत चंद्रअण्णा तावरे आणि रंजन काका तावरे आहेत। आपण सर्वप्रथम चंद्रअण्णा तावरे यांच्याशी बोलणार। अण्णा, खऱ्या अर्थाने काल दादांची सभा झाली, त्यात म्हणण्यात आलं की 85 वय झाले, विस्मरण होतंय। 85 वर्षाची व्यक्ती चांगलं काम करेल का? 11व्या अर्थसंकल्प सादर केला माणूस चांगलं काम करेल? बघा, प्रत्येकाच्या कामाच्या हातोटीवरती अवलंबून आहे। ते आताच्या 25 वर्ष राजकारणात आहे, मी 65 वर्ष राजकारणात आहे। अनुभव मला जास्त आहे का त्याला जास्त आहे? मला जास्त आहे। सहकाराचा अनुभव आहे, कारखानदारीचा अनुभव आहे। 40 वर्ष मी सहकारात काम करतोय, साखर कारखान्यात काम करतोय। असं काय नाही, विस्मरण काय नाही। आणि विस्मरण असेल, मला काय कळत नसेल, मला बाजू माणसं मत देणार नाही। पण प्रत्येक सभेत ते दाखला देत होते, ते बेरिंगच्या संदर्भातला 111 कोटीचा उल्लेख। बरोबर आहे। अनावधानानं 1,11,00,000 म्हणायच्या ऐवजी 111 कोटी म्हणलो, 70 कोटीच्या बेरिंग शिल्लक आहेत म्हणलं तर बरोबर आहे। लक्षात आलं, त्याचा अर्थ असा नाही विस्मरण झालं, बोलता बोलता होऊन गेलं। प्रत्येक वेळेस सांगण्यात येते की 45 ते 50 वर्ष डायरेक्टर पदावरती आहेत, परंतु माझी शेवटची निवडणूक आता 85 वर्ष वय झालं तरी केव्हापर्यंत शेवटची निवडणूक, असा देखील आरोप। तेव्हा का परमेश्वर मला 100 वर्षाचं आयुष्य देणार, तोपर्यंत मी लढत राहणार। पायजामा सोडून लुंगीवरती आले असे झरी? काय झालंय, माझा ऍक्सिडेंट झाला, माझा बॉल बदलला गेलाय। डॉक्टरांनी सांगितले तुम्हाला पाय वळवता येणार नाही, पायजामा घालताना तो पाय वळवावा लागतो। मग पाय वळवता येत असेल तर मग काय करायचं म्हणून लुंगी लावली, उघडा फिरवू। अण्णा, एकंदरीत सुप्रिया सुळे यांनी भाषणावर त्या दिवशी उल्लेख केला होता की दोघांना संधी दिली, आता आम्हाला द्या। परंतु काल योगेंद्र पवार यावरती म्हणालेत की निवडणुकीमध्ये सध्या लोकसभा असेल किंवा विधानसभा निवडणुकीत असेल त्यावेळेस कुणाला मदत केली हे सर्व मतदारांना माहिती आहे, सभासदांना माहिती आहे। कसं पाहता येईल? का त्यावेळेला आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब जे आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की आपली युती आहे, आपल्याला मदत केली पाहिजे आणि वरिष्ठांच्या सांगण्यावरून आम्ही यांना मदत केलेली आहे, हे काही नाकारत नाही, योग्य आहे। लोकांना माहिती, लक्षात आलं का? त्यामुळे वेगळं काहीच नाही, युती आहे भाजपची आणि राष्ट्रवादीची। त्या युतीमुळे आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहोत आणि आमच्या नेत्यांनी सांगितलं की आपली युती आपण मदत करायची, आम्ही केली मदत। पण सभासदांच्या हितासाठी संवाद साधण्याचा देखील आम्ही प्रयत्न करत होतो, परंतु आम्हाला तसा रिस्पॉन्स भेटला। त्याचं असं आहे की ते मदत संपली। आमची युती आहे, देवेंद्र फडणवीस साहेब असते, अमित शहा साहेब असते, पंतप्रधान असते, त्यांचं आणि पवार साहेबांचं जमत नाही। आणि असं असताना आम्ही जर त्यांच्या परस्पर विरोधकाला भेटलो त्याच्याजवळ त्यांचा गैरसमज होईल आणि हे त्यांना स्पष्ट कल्पना दिली, आम्हाला तुमच्यामुळे ते करता येणार नाही, सर्व सांगितलं, चुकीचं काय? दादा काल असं देखील म्हणाले की 5 कोटी 10 कोटी देऊन चेअरमन पदाचं एकंदरीत सांगितलं जात होतं, परंतु मी आता स्वतः चेअरमन झालेलो आहे, घोषणा केलेली आहे। अहो 5 का 10 कोटी देणार तर पैसे मिळतात, ज्यात पैसे मिळतात म्हणून हे चेअरमन व्हायला निघाले, दुसरं काय? अण्णा, सगळ्यात काल महत्वाची बाब म्हणजे मी चर्चेसाठी कोणालाही पाठवलं नव्हतं, मी असताना मला चर्चेसाठी पाठवण्याची गरज काय, असा देखील अजितदादांनी उल्लेख केला। साधारण कुठे बोलतात? अहो त्यांचे हजारो कार्यकर्ते, मी त्या 5-4 कार्यकर्त्याची का नावं घेतली? आले होते म्हणून घेतली, मला काही प्रसंगी माहित नव्हतं, नाही तर मी त्याचं
टेप रेकॉर्डिंग केलं असतं, व्हिडिओ ठेवले असते. मला त्याची गरज नाही, कारण मी खरं बोलणारा माणूस आहे, मी खोटं बोलत नाही. पण त्याच्या जवळचीच माणसं आहेत ती. आता ह्यांच्या दबावानं ते बोलत असतील, आम्ही गेलतो म्हणलं त्याची तब्येत चौकशी करायला गेलतो. आता इथनं मग कधीच आले नाही राजवर्धनची, ते इलेक्शनच्या काळात कसे आले सर, चर्चा करायला. अण्णा, राजू शेट्टींनी अनेक दिवस शेतकऱ्यांसाठी काम केलं, आंदोलन केलं. कारखान्याच्या क्षेत्राचा त्यांचा अनुभव मोठा आहे. अगदी सातारा असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, या भागामध्ये सोमेश्वर आणि माळेगाव कारखान्याचं उदाहरण दिलं जातंय. ते कारखाने आमच्या ताब्यात आहेत. माझं कौतुक राजू शेट्टी यांच्या केलं जातंय, असं अजितदादा काल म्हणाले. राजू शेट्टी त्यांनी का कौतुक केलं, त्या कारखान्यामध्ये ज्या काही कारखान्याची केली ते आम्ही सगळ्या मंडळींनी सभासदाच्या सहकार्यानं, संचालक मंडळाच्या सहकार्यानं सगळ्या गोष्टी तिथं केलेल्या आहेत. म्हणून तिथं भाव चांगला मिळतो. आणि म्हणून राजू शेट्टीने कौतुक केलं. हे म्हणतात माझ्यामुळे झालं, त्याचा काय संबंध नाही. त्या काळात त्याचं उद्देशाचं कौतुक केलं त्यांनी बोलून, असं काहीच नाही. आपल्यासोबत रंजन काका तावरे देखील आहेत. काका, खऱ्या अर्थाने काल ज्या सभा झाल्या, अनेक दिवसांपासून प्रचारात रंगत येते, आरोप प्रत्यारोप होत आहेत. काल दादा असे देखील म्हणाले की चेअरमन पदाचा इतका धसका घेतलाय की चेअरमन होता येत नाही असं विरोधक सांगतायत, परंतु मी सर्व विचार करूनच माझं चेअरमन पद घोषित केलेलं आहे, जाहीर केलेलं आहे. हे बघा, त्यांनी चेअरमन पद घोषित केलं तरी संचालक मंडळातून चेअरमनची निवड होत असते. आणि वकिलांच्या मीटिंग मध्ये घेऊन, वकिलांची मीटिंग घेऊन त्यांनी प्रश्न वकिलांनी विचारला की आपण जे चेअरमन व्हायला निघाला आहे, तुम्हाला कायद्याने चेअरमन होता येत नाही. त्यावेळी त्यांनी कबूल केलं, 100% तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, परंतु सहकार खातं माझ्याकडे आहे, कायदा बदलील. म्हणजे यांच्या चेअरमनशिप साठी उभ्या महाराष्ट्राचा कायदा बदलाय निघालेले हे. दौलताबादची राजधानी, दिल्लीची राजधानी दौलताबादला आणल्यासारखाचा प्रकार म्हणावा का नाही. एका चेअरमनशिप साठी राज्याचा कायदा बदलायचा. काका, खऱ्या अर्थाने इथेनॉल तुमच्या काळामध्ये, चेअरमनच्या काळामध्ये 5 रुपये कमी दराने विकण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही ते कमी विकून दिले नाही, आम्ही कारखान्याचे 2.5 कोटी रुपये वाचवले, असे देखील काल दादा म्हणाले. अशा प्रकारचा प्रकार कदापि झालेला नाही. उलट पक्षी यांच्या काळामध्ये शासन इथेनॉल खरेदी करत असताना खाजगी व्यापाऱ्यांना इथेनॉल विकायचं काम पराक्रम या संचालक मंडळाने केलेलं आहे. आणि लिटरला 3 रुपये 4 रुपये कमी घेऊन विकलेले हे वास्तव आहे, कोणी नाकारू शकत नाही. ऑन रेकॉर्ड आहे हे. आणि हेही पुढे जाऊन सांगतो, यांच्या संचालक मंडळानं एक्सपोर्ट साखर विकताना केंद्र शासनाचं नोटिफिकेशन निघण्यापूर्वीचे सौदे केले आणि ते सौदे करून 3400 रुपयाने साखर विकली होती. ही 3400 रुपयाची साखर राज्यातली साखर कारखानदारी मधली साखरेचे दर वाढले, जागतिक दर, आणि 3800 रुपयावर ज्यावेळी गेली त्यावेळेला मी आणि जीबी अण्णांनी पत्र दिलं आणि मी चेअरमन साहेबांना, एमडी साहेबांना पत्र देऊन सांगितलं की आपण कमी दराने साखर विकतोय, राज्याने साखर 3800 रुपयावर विकायचा रेट गेलाय, आपण साखर विक्री थांबवा, डिलिव्हरी देऊ नका, असं सांगितलं असताना सुद्धा 69,000 क्विंटल साखर दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी दिली. कुणाच्या संमतीने दिली? आणि नंतर साखर पोतं गेटच्या बाहेर जाऊन देणार नाही, आम्ही जिथं शेतकरी बोलू अशा पद्धतीचा दम सज्जड दिल्यानंतर आमचा माल कमी दराने विकायला आम्ही तयार नाही. त्यावेळेला त्यांनी मीटिंग घेतली, भाग पडलं त्यांना. आणि मीटिंग मध्ये हे सांगतायत की आम्ही साखर सौदा झालाय म्हणजे दिली पाहिजे. राज्याचे, त्यांच्या खात्याचे, त्यांच्या पक्षाचे प्रमुख जयंत पाटील त्यांनी सौदे केलेले थांबवले. त्यांच्या पक्षाचे साखर संघाचे प्रमुख दांडेगावकर साहेब त्यांनी विकलेली साखर थांबवली. किंबहुना त्यांच्या पक्षाचे अनेक कारखाने 17 मध्ये आहेत, त्या 17 कारखान्यांनी साखर विक्री थांबवली. मात्र माळेगावची साखर विक्री थांबायला
मिटिंग घेऊन आम्हाला आडवं यावं लागलं आणि त्याही वेळेला आम्ही ती साखर थांबवली आणि नंतर ती साखर 3715 रुपयाने विकली. 315 रुपये एका पोत्यामागं अधिकचे मिळाले. 4.25 कोटी रुपये माळेगाव कारखान्याचा नुकसान होणार आम्ही थांबवलं आणि ते 4.25 कोटी कारखान्याला मिळवून देण्याचं काम त्या सभागृहात जाऊन केलेले. हे कागदावर आहे, ऑन रेकॉर्ड आहे. हे काही वेगळं कोणी ज्योतिषाने सांगायची गरज नाही. काका खऱ्या अर्थाने काल ज्या सभा झाल्या यामध्ये कुठंतरी अण्णांचं 85 वय आणि विस्मरण होते. यावरती प्रत्येक सभेत एक दादांचा रोज बोलताना विषय. अण्णांच्या वयावर बोलण्याचा नैतिक अधिकार अजित पवार केव्हाच गमावून गेलेले. कारण लोकसभेच्या निवडणुकी 6 महिन्यापूर्वी, वर्षापूर्वी झालेल्या आहेत. विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला त्यांना अण्णांचे वय दिसलं नाही का? त्यावेळी आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे गेले, आम्हाला बोलवलं, तिथं समोर चर्चा केली आणि त्यावेळेला मात्र अण्णांचं 85 वय त्यांच्या निवडणुकीसाठी चालते. आत्ताच्या निवडणुकीमध्ये सुद्धा माळेगावच्या त्यांनी कॉम्प्रोमाइजचे अनेक प्रपोजल्स पाठवलेली. ते आता सांगतायत परवाच्या सभेमध्ये मी काही प्रपोजल पाठवली नाही आणि राजवर्धन सांगतायत की मी अण्णांच्या तब्येतीसाठी भेटायला गेलो. किती नेत्याने बोलल्यावर तुम्ही खोटं बोलणार आहे? हा, नेता रेडा गाब नाही. 400 दूध देतो म्हणले की तुम्ही म्हणताय 400 दूध देतो. कशासाठी हे असतं? खरं बोला. या तालुक्याला खरे बोलण्याची सवय लावा. वास्तवतेच्या खऱ्याला खरं म्हणण्याची प्रवृत्ती ठेवा. चुकीच्या पद्धतीने काही सांगितलं तर आम्हाला ते चालणार नाही. आणि म्हणून अजितराव पवार अण्णांच्या वयाबद्दलची त्यांना नैतिक अधिकार नाही बोलण्याचा. त्यांची तब्येत छान छान आहे, ठणठणीत आहे. तुम्ही ते लुंगी घालतात आणि अमुक करतात म्हणायचं तुम्हाला काय अधिकार आहे? तुमच्या वडिलांच्या पेक्षा अधिक वयाचं काम आहे त्यांचं आणि तुम्ही ते काढताय. हवा तुमच्या गोष्टी वैयक्तिक काढायला गेलो ना परताबही थोडी होईल. आम्हाला ते करायचं नाही. आम्हाला कोणाची निंदा नाराजी करायची नाही. आमच्या गुरूंनी ते आम्हाला शिकवलेलं नाही. पण तो चुकीचा त्यांच्याबद्दल काही बोलत सुटला तेही खपून घेतलं जाणार आहे याचे जाण नसावी. काका खऱ्या अर्थाने कारखान्यात आमची सत्ता आल्यानंतर जे संचालक आहेत त्यांना कारखान्याला चहा मिळेल फक्त, गाडी कारखान्याची मिळणार नाही. कारखाना अगदी काटकसरीने आम्ही चालू आणि सातत्य राज्यात 1 नंबरचं ठेवू असं देखील आम्ही करू. ते दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे. छत्रपतीमध्ये काय केलं? 11 वर्षात संचालक मंडळाने काय केलं तुम्हाला माहित नव्हतं? माळेगावमध्ये 5 वर्षात संचालक मंडळाने काय वाट लावली तुम्हाला माहिती नव्हती? दररोज सकाळी 6-6:30 एमडीचे फोन असतात त्यांना. आणि हे करायचं होतं तर मागच्या 5 वर्षात सत्ता तुमच्याच ताब्यात, तुमच्याच नेतृत्वाखाली होती. का तुम्ही केलं नाही? तुम्ही सांगताय अंबालिका सारखं मी दौंड शुगर सारखी चकाचक कारखाना करीन. अहो कुणी अडवलं तुम्हाला? तुमच्या नेतृत्वाखाली असताना गेल्या 5 वर्षात का झालं नाही? आता निवडणूक आल्यावर सांगताय. म्हणजे बोलताय काय, करताय काय? सगळं काय चिरटून बोलायचं आणि खोटं बोलायचा कार्यक्रम. सभासद माळेगावचा एवढा हुशार आणि चाणाक्ष आहे, त्याला सगळं कळतं. तुम्ही काही सांगून चालणार नाही. खाजगी कारखाने काढताना स्वर्गीय तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सांगितलं होतं की कुठंतरी सहकारातून आता खाजगी कारखाने वाढवा. त्यामुळं त्या प्रकारे मोठ्या प्रमाणात खाजगी असं देखील दादा म्हणतात. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांनी तुम्हाला हे सांगितलं आणि म्हणून तुम्ही खाजगी कारखाने काढायला निघाला. नव्हे, सहकाराचे कारखाने पवार साहेबांनी सांगितलं होतं टिकले पाहिजेत. राज्यात देशमुख गाडगे, तुमचे धनंजयराव गाडगे, पद्मश्री विखे पाटील यांनी चालू केलेली सहकाराची मुहूर्तमेढ प्रवरेपासून राज्यामध्ये वसंतदादा, स्वर्गीय वसंतदादा पाटील, यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी ती वाढवली, टिकवली. शेतकरी त्या कारखानदारीचा मालक झाला आणि ही सहकारी साखर कारखानदारी मोडायची नाही अशा प्रकारचा सज्जड दम आदरणीय पवार साहेबांनी कुरकुमला ज्या वेळेला रिलायन्स आलं, मी कारखाना काढतो 1100 रुपयात दर देतो म्हटले, त्यावेळेला पवार साहेबांनी त्यांना सांगितलं तुम्ही उत्तर प्रदेश, बिहारमध्ये जावा,
महाराष्ट्रातली सहकारी चळवळ आम्ही मोडू देणार नाही. चव्हाण साहेबांनी उभी केलेली चळवळ. आज तुम्ही चव्हाण साहेबांचा फोटो एका बाजूला टाकताय, त्यांच्या विचाराची प्रतारणा करताय. पवार साहेबांनी सांगून तुम्ही ऐकत नाही. चव्हाण साहेबांचा फोटो तुम्हाला लावायचा अधिकार आहे का नैतिक? आणि तुम्ही त्यांनी वाढवलेली सहकारी साखर कारखान्यातले अनेक कारखाने अधिकची कर्ज तुम्ही दिली, अडचणीत आणले. तुम्हीच कर्ज द्यायचं, तुम्हीच त्या अडचणीत आणायचे, तुम्हीच त्याचा निलाव घ्यायचा आणि त्याचे मालक तुम्ही व्हायचे. त्या उभ्या महाराष्ट्रानं बघितलेले अण्णा हजारे यांनी ते महाराष्ट्राच्या दृष्टीपथात आणलं. कॉम्रेड माणिकराव जाधव आमदार आहेत लातूरचे, त्यांनी ह्या गोष्टी हायकोर्टात त्याच्या सगळ्या मॅटर चाललेले आहेत. आता तुम्ही लपवाछपी करताय, हा माझा कारखाना नाही, हा माझा आहे, असं नाही चालणार. कधीतरी भांडं उघडं पडणारच आहे. आम्हाला त्याच्यात जास्त खोलात जायचं नाही. आम्ही खोलात गेल्यावर काय होईल हेही तुम्हाला कळेल. आम्हाला ती विनंती आमची, आम्हाला तिकडे जाऊ नका, जायची इच्छाच मुळीच नाही. आणि म्हणून अण्णांच्या वयावर आणि सहकाराच्या प्रश्नावर सहकाराची पुरस्कर्ते मानण्याचा त्यांना अधिकार नाही, हा निश्चितपणे माझा प्रश्न आहे. तो खरा आहे. अभ्यासानं मी सांगतोय, दौंडचा साखर कारखाना आजारी पडलेले घेतले, पण दौंडचा रजिस्टर झालेला कारखाना, त्याला शासनाने दिलेली जमीन आणि ती सगळा कारखाना शेजारचे कारखान्याचे प्रवर्तक बाळासाहेब जगदाळे, आमदार उषाताई जगदाळे, या वीर गवल जगदाळेंचे पिताश्री आणि मातोश्री आहेत, ते तुमच्या पक्षाचे आमदार होते. त्यांचा शेजारचा कारखाना सुद्धा गिळंकृत करून तुम्ही खाजगी दौंड शुगर्स करताय. तुम्ही सांगताय गप्पा मी सहकाराचा पुरस्कार करताय. अहो का नाही दिली त्यांना परवानगी? तुम्ही अर्थमंत्री, तुम्ही 7 वेळा करता. त्याच्या अगोदर तुम्ही राज्य शासनात होता. मंजूर असलेले सहकारी साखर कारखाना सुद्धा तुम्ही मोडून खाता, तुमच्या ताब्यात घेताय, खाजगी करताय. तुम्ही सांगताय सहकाराची पुरस्कर्ते. उचित नाही. महाराष्ट्राला माहिती आहे सगळं, आम्हाला बोलायला लावणं. अण्णा, काल दादा असे देखील म्हणालेत की आमच्या हातात सत्ता आल्यानंतर मी बारामती सारखे माळेगाव करून दाखवेल. अहो आता सत्ता त्यांचीच आहे की, कारखाना बी त्यांची होती, चेअरमन बदलल्यानंतर त्यांची होती, त्यांचा चेअरमन होता, संचालक मंडळ त्यांचं होतं. आता चेअरमन झाल्यानंतर अहो आता चेअरमन आता त्या असणाऱ्या जे त्यांचे संचालक मंडळ होतं, काय देवा लावला? एक गोडाऊन बांधलं, 60,000 पोतं साखर भिजली. आजचा कारभार आहे. एस्टिमेट 80 लाख. अण्णा, शेवटचा प्रश्न. विरोधकाकडून सांगितलं जाते की माझे 14 कारखाने आहेत, मी 10 कारखाने देऊन टाकतो. ते 10 कारखाने आहेत ना, दुसऱ्या नाव केल्या आपल्या याला मग एवढं सरकारात राहायचंय, एवढी संपत्ती त्यांना ठेवता येत नाही, माहित आहे. साधं सांगतो, म्हणजे इंदापूरच्या MIDC मध्ये एक वायनरी आहे, वायनरी त्यांची, पण जगताप माणसाच्या नावावर आहे. का त्यांनी कबूल केलं की ती वायनरी माझ्या मुलाच्या नावावर आहे? असं सगळं आहे त्यांचं. बोलायचं सोपं आहे. एकंदरीत हे होते सहकार बचाव पॅनेलचे चंद्रअण्णा तावरे आणि रंजन काका तावरे. खऱ्या अर्थाने जे काल उपमुख्यमंत्री यांच्याकडून आरोप झालेले आहेत, या सर्व आरोपांना चंद्रअण्णा तावरे आणि रंजन काका तावरे यांनी उत्तरे दिलेली आहेत. दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.